Good evening, students. Today we see the new point in the sound topic. That one is Doppler effect. As we discussed previous, म्हणजे ज्याप्रमाणे आपण परवा डिस्कस केलेला आहे ऑनलाईन लेक्चरमध्ये, तर आता हा जो डॉपलर इफेक्ट आपण पाहणार आहोत याच्या आणि हा साऊंडचा आहे. सो इन दॅट केस वी कन्सिडर 3 केसेस इन विच देअर इज अ सोर्स अँड लिसनर R is at different positions. So see the first diagram. In the first diagram, there is a source and station listener. Both are in rest position. That means these two are the at rest. So that vehicle you see in that circles. These circles are the नोटेशन फॉर द फ्रिक्वेन्सी. म्हणजे या ठिकाणी हे जे सर्कल्स दाखवलेले आहेत हे एक वेवफ्रंट आहे की जो तुम्हाला फ्रिक्वेन्सी कशा प्रमाणामध्ये तिथं व्हायब्रेशन्स जे असतील वेवचे ते वातावरणामध्ये तिथली फ्रिक्वेन्सीमध्ये काय बदल होतोय किंवा त्या वेवफ्रंटमध्ये काय बदल होतोय यासाठी फक्त तिथं ती दाखवलेली आहेत. मग जो आतल्या साईडला तुम्हाला इथं दिसतंय तर ही जी आहे दॅट वन इज अ सोर्स. ही व्हेकल आहे म्हणजे तो एक सोर्स आहे जो साऊंड प्रोड्यूस करेल आणि इथं हा दिसणारा ऑब्झर्वर आहे. मग पहिल्या केसमध्ये तुम्हाला काय म्हटलंय की साऊंड दॅट मीन्स सोर्स अँड ऑब्झर्वर बोथ आर इज रेस्ट पोझिशन देअरफॉर देअर इज नो चेंज इन द वेवफ्रंट. After that you see second diagram. In second diagram there is a source is in motion whereas the listener is at stationary. So in that case you see the change in the wavefronts. There is a crowded region of the wavefront to between these two. म्हणजे या ठिकाणी काय होतंय तर ही एक व्हेकल आहे की जी मोशन मध्ये आहे आणि या ठिकाणी ती सोर्स जो आहे तो त्या लिस्नरकडं टुवर्ड्स म्हणजे त्या ठिकाणी त्या डायरेक्शनने चाललेला आहे. सोर्स इज मुव्हिंग टुवर्ड्स द ऑब्झर्वर हु इज ॲट रेस्ट. या पद्धतीने हे आहे आणि इथं फक्त आपल्याला काय बघायचंय तर इथं वेवफ्रंट मध्ये जो काही चेंज दिसतोय तो पाहायचा आहे. मग आता त्याच्यानंतर बघा इथं नेक्स्ट डायग्राम मध्ये काय दिसतंय तर ही जी व्हेकल आहे याची डायरेक्शन चेंज झालेली आहे आणि या साईडला गेलेली आहे आणि हा जो लिस्नर आहे इज ॲट रेस्ट पोझिशन अँड दॅट व्हेकल इज अवे फ्रॉम दी लिस्नर. देअरफॉर वेवफ्रंट इज लाईक दॅट. म्हणजे या ठिकाणी बराचसा तुम्हाला इथं व्हाईट रिजन दिसतोय. देअर इज अ नो क्राउड, देअर इज अ रिलॅक्स मीडियम. अशा पद्धतीने हे 3 फक्त डायग्राम आपल्या अंडरस्टँडिंगसाठी आहेत. आफ्टर दॅट we see the first or only one first case source moving and listener is stationary. ही जी आपल्या सिलेबसला आहे तो पॉइंट आपला 8.9.1 आहे तो आपण पाहतोय. मग या केसमध्ये काय होतंय तर डायग्राम तुम्ही पाहिलेलीच आहे. सो इन दॅट केस यू कन्सिडर साऊंड or source of the sound that is yes, it is a moving from stationary to listener विथ व्हिलॉसिटी vs. या ठिकाणी तुम्हाला अंडरलाईन करायचे आहे तर अवे या वर्डला, कारण हा तो जो सोर्स आहे तो त्या लिस्नर पासून अवे जातोय, लांब जातोय. म्हणजे तुम्हाला लक्षात येते का पहा आपली डायग्राम जी तुम्हाला कन्सिडर करायची आहे ती जी डायग्राम आहे ती हित दिसणारी ही तिसरी डायग्राम या पद्धतीने आहे की तो सोर्स आहे तो अवे फ्रॉम द लिस्नर होतोय. मग आता या डायग्राम ही डायग्राम एकदा इमॅजिन तुम्ही प्रॉपर तुमच्या माइंडमध्ये केली तर तुमच्या असं लक्षात येईल की या ठिकाणी ती जी व्हेलॉसिटी आहे ती आहे vs आणि स्पीड ऑफ द साऊंड रिस्पेक्ट टू द मीडियम आहे v. म्हणजे आपल्या नेहमीचा आपण जे व्हेलॉसिटीसाठी सिम्बॉल पकडतो तो आहे v. मग त्याच्यानंतर आता इथं काय होतंय की सपोज वी कन्सिडर लिस्नर युजेस अ डिटेक्टर फॉर काउंटिंग ईच वेव क्रिस्ट दॅट रिचेस इट. म्हणजे त्या आता लिस्नर जवळ काय आहे तर एक डिटेक्टर आहे की ज्याच्यामध्ये काउंटिंग होईल किती वेळा त्याच्याजवळ तो साऊंड आलेला आहे. ही डायग्राम ए आहे जी आपण कन्सिडर करतोय आपल्या पुढच्या डिस्क्रिप्शनसाठी. सो इन दॅट केस देअर इज अ इनिशियली टाइम इज अ 0. So t is equal to 0. After some time when t is equal to 0 you see that source S1 and the listener L. The distance between these two is a capital T. After some time when the time period we consider t0 and velocity vs, the source is away from that listener yes change its position s1 to s2. म्हणजे या केसमध्ये डायग्राम मध्ये दिसतंय तुम्हाला s1 पासून सोर्स जो आहे तो s2 पर्यंत गेलेला आहे आणि तो लिस्नर जे ओरिजिनल डिस्टन्स d होतं ते इन्क्रीज होऊन झालेलं आहे vs t0.
Therefore, the total and final distance of the listener to its new position of the source S2 is D plus VST0. म्हणजे इथं नवीन टर्म कशी आली हे तुम्हाला कळतंय की ओरिजिनल डिस्टन्स आहे D, नंतर चेंज झालेला आहे VST0 आणि टोटल मग आलंय D प्लस VST0. आता VST0 हे कसं आलं हे आपण काल पाहिलेलं आहे. तर व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला आहे V इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. मग डिस्प्लेसमेंटसाठी जर तुम्हाला कन्सिडर करायचं असेल तर इथं मल्टिप्लिकेशन व्हेलॉसिटीचा आणि टाइमचा होणार आहे. त्यामुळे इथं VST0 ही टर्म आलेली आहे. मग त्याच्यामध्ये आपण न्यू इक्वेशन्स कन्सिडर करत गेलेलो आहे. पहा, क्रिस्ट ज्या वेळेला त्या पोझिशनला लिस्नर जवळ पोहोचेल त्यावेळेला त्याचं जे रिडिंग असेल, टाइम असेल, तो आहे T2 इज इक्वल टू T0 प्लस स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये D प्लस VST0 डिवायडेड बाय V. म्हणजे हे सगळं आपण परवा ऑनलाईन बोर्ड लेक्चरला बोर्डवरती पाहिलेलं आहे. ते फक्त जे त्यावेळेला अब्सेंट वगैरे असतील त्यांच्यासाठी आणि तुम्हाला जे प्रेझेंट होते त्यांच्या कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी हा व्हिडिओ आहे. सो सिमिलरली आपण ज्या वेळेला टाइम T0 कन्सिडर करतो, ॲट दॅट टाइम सोर्स इमिट P+1 क्रिस्ट. Therefore here your counting is P is equal to 1, 2, 3 onwards. तुम्ही जिथपर्यंत काउंट कराल तिथपर्यंत. सो हियर आवर न्यू इक्वेशन अगेन वी रिराइट T+1. म्हणजे मग अशी जिथं आपण T घेत होतो त्याच्याऐवजी फक्त इथं काय करतो, T2 च्या ऐवजी TP+1 हा इथं सफिक्स घेतो आणि त्या P इथं घेतल्यामुळे इथं सगळीकडे मगाच्याच इक्वेशन मध्ये फक्त P ऍडिशन होतोय. PT0 प्लस स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये D प्लस PVST0 डिवायडेड बाय V. सो हियर डिटेक्टर जो काउंट करणार आहे तो टाइम इंटरवल किती असेल. इंटरवल जेव्हा इंटरवल म्हणजे फरक आपण दोघांच्यातला काढताना काय करायला लागेल, फायनल मायनस इनिशियल. देअरफॉर हियर T+1 मायनस इथं काय करायला लागेल आपल्याला, तर T1 करायला लागेल. आणि त्या किमती जेव्हा आपण इथे ठेवणार आहोत तेव्हा T ची किंमत ठेवताना स्ट्रेट फॉरवर्ड D डिवायडेड बाय V. म्हणजे V इज इक्वल टू जे डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम असतो तोच इथं फक्त रिअरेंज केलेला आहे आणि या पद्धतीने आपल्याला ते इक्वेशन मिळालेलं आहे. मग त्यामुळे आता नवीन जे आपल्या स्टेप्स असणार आहे तिथं आपण टाइम पिरियड काढत असताना ह्या स्टेप्स तुम्ही बारकाईने पाहिल्या तर इथं कुठलीही टर्म अवघड किंवा अशी कॉम्प्लिकेटेड नाहीये. इथं किमती घालायच्यात आपल्याला दोन्ही इक्वेशनच्या किमती घातल्यानंतर डिवायडेड बाय आपण टोटल इथं P घेतलेला आहे. त्यामुळे P हा डिनॉमिनेटरला एक कॉमन लाईन टाकायची आहे सगळ्यांच्या मध्ये आणि डिवायडेड बाय P घेतला. मग इथं हा छेद इथं जो दिसतोय न्यूमरेटरचा डिवाइड जो V आहे कॉमन आहे, त्यामुळे इथं ही जी टर्म आहे D बाय V ची टोटल कॅन्सल आउट होईल ह्या D बाय V सोबत. आणि फक्त टर्म तुमची इथलं P जे आहे ते सुद्धा इथलं P आणि इथं असणारे P कॉमन आहे जे डिनॉमिनेटर सोबत कॅन्सल आउट होईल आणि टर्म्स फक्त उरतात आपल्या T0 प्लस VST0 डिवायडेड बाय V. सो हियर T इज इक्वल टू T0 inside bracket 1 plus VS by V. Now we again divide or simply मॅथमॅटिकल स्टेप्स वापरून आपण तिथे छेद समान करतोय आणि आपलं इक्वेशन 1/t चं रिव्हर्स करतोय जे ह्या पद्धतीने येणार आहे. आणि 1/t का केलंय आपण, तर वी नो दॅट फ्रिक्वेन्सी इज नथिंग बट रेसिप्रोकल ऑफ द टाइम पिरियड. म्हणजेच n इज इक्वल टू 1/t असतं की जे आपलं फ्रिक्वेन्सीसाठीचं इक्वेशन आहे आणि म्हणून आपलं हे इक्वेशन येतंय n इज इक्वल टू n0 इनसाइड ब्रॅकेट V डिवायडेड बाय V प्लस VS. म्हणजे हे आपलं इक्वेशन कधीचं येतंय, तर ज्या वेळेला तुमचा जो सोर्स आहे इट इज मुव्हिंग अवे फ्रॉम द लिस्नर आणि ज्या वेळेला तो टुवर्ड्स लिस्नर असणार आहे तर त्यावेळेला इथं साइन मध्ये फक्त बदल करावा लागेल आपल्याला आणि V मायनस VS ही टर्म येईल. अशा पद्धतीनं हा अतिशय छोटा सोपा हा पॉइंट आपण पुन्हा एकदा पाहिलेला आहे. नाउ we consider the third point because 2 point is reduced from our syllabus. So both source and listener are moving. जर दोन्ही जर मोशन मध्ये असतील तर त्यावेळेला इक्वेशन तेच असतं आहे, फक्त इथं आपण ऍड काय केलेलं आहे पहा इक्वेशन मध्ये. तर इथं आपण ऍड करताना V प्लस मायनस VL केलंय आणि डिवायडेड बाय V प्लस मायनस प्लस VS. मग इथं प्लस मायनस हे दोन्ही सिम्बॉल का आलेले आहेत, तर इथं तुमचं हेडिंग पहा बोथ सोर्स अँड लिस्नर आर मुव्हिंग आहे. म्हणजे त्या ठिकाणी दोघंही मोशन मध्ये आहेत. अवे आणि टुवर्ड्स या कंडिशन साठी प्लस मायनस साइन्स वापरलेली आहेत दोन्हीही.
जी कंडिशन असेल त्याप्रमाणे ती साइन्स चेंज करायची आहेत. नाउ सेकंड लास्ट पॉइंट इन दॅट चॅप्टर इज कॉमन प्रॉपर्टीज बिटवीन डॉपलर इफेक्ट अँड साऊंड अँड लाईट. म्हणजे डॉपलर इफेक्ट हा तुम्हाला सांगितलेला आहे की तो दोन्हीसाठी आहे. म्हणजे तो इफेक्ट जो आहे तो एकतर साऊंडसाठी सुद्धा आहे आणि लाईटसाठी सुद्धा आहे. मग त्याच्यामध्ये काय प्रॉपर्टीज आहेत की ज्या सिमिलर आहेत किंवा कॉमन आहेत. तर पहिली प्रॉपर्टी एक आहे की रिलेटिव्ह मोशन जे बिटवीन लिस्नर अँड सोर्स ते रिकॉर्डेड फ्रिक्वेन्सीमध्ये आणि इमिट झालेल्या फ्रिक्वेन्सीमध्ये तिथं चेंज येतो. हे दोन्हीसाठी सुद्धा ट्रू आहे किंवा ते कॉमन आहे. पण सेकंड पॉईंट हा जो आहे की त्या ठिकाणी काय होतं, रिकॉर्डेड फ्रिक्वेन्सी इज हायर. म्हणजे रिकॉर्ड केलेली फ्रिक्वेन्सी आणि इमिट झालेली फ्रिक्वेन्सी डिफरंट असते हे मान्यच आहे. पण त्याच्यामध्ये सुद्धा काय होतं बघा, तर इमिट झालेली जी फ्रिक्वेन्सी आहे ती रिकॉर्ड झालेली फ्रिक्वेन्सी जी आहे ती हायर आहे आणि त्याच वेळेला कंडिशन अशी आहे की तिथं रिलेटिव्ह अप्रोच असणार आहे. म्हणजे तिथं टुवर्ड्स असेल ही कंडिशन आणि अवे ज्या वेळेला कंडिशन होईल त्यावेळेला साहजिकच फ्रिक्वेन्सी इज लोअर इन बोथ दीज केसेस. आफ्टर दॅट there is a next difference is that VL and VS that means लिस्नरची velocity आणि स्पीड सोर्सची जी velocity आहे त्याच्यामध्ये स्मॉलर मच स्मॉलर द वेव्ह स्पीडपेक्षा ही कंडिशन फार लहान आहे आणि त्यामुळे जे velocityचं आणि फ्रिक्वेन्सीचं रिलेशन येणार आहे त्यासाठी आपल्याला हा फॉर्म्युला वापरायचा 8.26 अँड 8.27. याच्यामध्ये थोडासाच फक्त एक जो चेंज आहे मगाच्यामध्ये तो इथं आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्यानंतर जो पॉइंट आहे आपला लास्ट वन इज देर इज अ डिफरन्स बिटवीन द डॉपलर इफेक्ट अँड साऊंड. मग याच्यामध्ये डिफरन्स काय आहे, सिमिलॅरिटी ज्या पद्धतीने आहे तसे डिफरन्स पण काय आहेत. तर याच्यामध्ये स्पीड ऑफ लाईट जे आहे ते ॲब्सोल्यूट आहे आणि कधी असेल हे ओनली रिलेटिव्ह व्हेलॉसिटी बिटवीन द ऑब्झर्वर अँड सोर्स ऑफ मॅटर्स हू इज इन मोशन विच इज रिलिव्हंट. म्हणजे त्या ठिकाणी फक्त काय करायला लागणार आहे आपल्याला, तर त्या ठिकाणी स्पीड जे लाईट्स आहेत ते तिथं ॲब्सोल्यूट असेल पण जे साऊंडचा असणार नाही. म्हणजे हा त्या ठिकाणी काय होणार आहे तुमचा, तर तो डिफरन्स असणार आहे. मग आता आपल्याला अजून काय करता येणार आहे किंवा नेक्स्ट डिफरन्स काय बघा, सर्वांना आवाज येतोय व्यवस्थित. तर त्यामुळं क्लासिकल आणि रिलेटिव्हिस्टिक जो आहे डॉपलर इफेक्ट त्याच्यामध्ये मात्र त्या ठिकाणी तो लाईटच्या केसमध्ये वेगळा आहे आणि लाईटच्या केसमध्ये वेगळा आहे आणि साऊंडच्या केसमध्ये सुद्धा तिथं वेगळा आहे. या पद्धतीनं आता आपल्याला हे दोन इफेक्ट लक्षात येत आहेत किंवा ह्या दोन मेजर डिफरन्स आहेत ते लक्षात येत आहेत. मग आता हे झाल्यानंतर लास्ट सेकंड अतिशय सोपे आहेत की एकतर विंड जर प्रेझेंट असेल म्हणजे त्या ठिकाणी जर हवा असेल तर त्यावेळेला तिथं तुम्हाला लक्षात येत असेल बघा, साऊंड जर असेल तर साऊंड तिथं 100% अफेक्ट होणार आहे. पण त्याच वेळेला तिथं साऊंड तिथं अफेक्ट होईल पण लाईट संदर्भात मात्र तिथं कोणतेही चेंजेस होणार नाहीत. आणि लास्ट सेकंड थर्ड जो आहे तो थर्ड आहे की त्या ठिकाणी एक्झॅक्ट डॉपलर शिफ्ट जी आहे साऊंड वेव्हची ती इम्पॉर्टंट असेल कारण त्या ठिकाणी रिलेटिव्ह मोशन कोणाचे आहे हे तिथं मात्र बघायला लागणार आहे. त्यामुळं ह्या पद्धतीने तिथे थोडे डिफरन्स आहेत आणि थोड्या कॉमन प्रॉपर्टीज आहेत त्यात जरा तुम्ही चेक करून घ्या आणि जो काय आपला चॅप्टर झालेला आहे त्याचा होमवर्क करा आणि तो सेंड करा. रिड्यूस झालेल्यावरचा काय सिलेबस जो आहे रिड्यूस आहे ते क्वेश्चन्स नाही अटेम्प्ट केले तरी चालतील. ओके, थँक्यू.